राईट. सर्व साधकांचं स्वागत. आपला स्वामी विवेकानंद योग केंद्रातर्फे हा जो चालणारा क्लास आहे ना, त्याच्यामध्ये आपण सोमवार, बुधवार आणि शुक्रवार योगासनाचा दिवस म्हणतो, ज्याच्यामध्ये पाठीवरचे, पोटावरचे आणि बैठ्या स्थितीतले आसनं असतात आणि प्राणायाम असतात. आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार आपण सूर्यनमस्काराचा दिवस म्हणतो, ज्याच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला वॉर्मअप, स्ट्रेचिंग, उभ्या स्थितीतली आसनं, सूर्यनमस्कार, भूमिनमस्कार आणि नंतर प्राणायाम, असा हा 2 सेटमध्ये चालणारा आठवडाभराचा प्रोग्राम आहे. राम राम सर. या आज बुधवार असल्यामुळं योगासनाचा दिवस म्हणतो आपण. आज योगासनाचा दिवस आहे. सर्व साधकांना विनंती आहे, बसण्यासाठी एक चांगलं आपलं आसन असावं, वातावरण खूप चांगलं असावं, मोकळी हवा असावी, अशा ठिकाणी योगासन प्राणायाम नित्य नियमानं करावे. आज आपण अभ्यासाला सुरुवात करूया. सर्वात पवित्र गायत्री मंत्र समजला जातोय, त्याच्यामुळं गायत्री मंत्रापासून आपण सुरुवात करूया. चलो, 2 वेळेस पवित्र मनाने गायत्री मंत्र. चलो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. जरा विश्लेषण केलं तर बरं. हा गायत्री मंत्र जो आहे, ही सूर्यदेवाची उपासना आहे. की या मंत्राचा भावार्थ असा आहे की, हे ईश्वरा, सूर्यदेवा, आम्ही तुझी प्रार्थना करत आहोत. तुझ्यामध्ये जे तेज आहे, त्या तेजाचा एक अंश तरी आम्हाला दे, अशा आशयाचा हा सूर्याला नमस्कार करणारा हा मंत्र आहे. सूर्य हा सर्व देवांची देवता असे समजून सूर्यदेवासाठीचा हा गायत्री मंत्र आहे. पाठीवर येऊया. पाठीचा कणा मोकळा मोकळा करून घेऊ. अंग मोडायचं, गुडघे आणि चेहरा विरुद्ध बाजूला फिरवायचा. पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरात नर्वस सिस्टीम गेलेली आहे. नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था. पाठीचा कणा जेवढा मोकळा, तेवढी नर्वस सिस्टीम सक्रिय. पाठीचा कणा मोकळा ठेवण्यासाठी काही आसनं आहेत, असे काही स्ट्रेचिंग आहेत, जेणेकरून संपूर्ण पाठीच्या कण्याला 24 मणके आहेत असं म्हणतात. 24च्या 24 मणके, त्या मणक्याच्या मध्ये असलेल्या गाद्या, त्याच्यातून गेलेली नर्वस सिस्टीम अतिशय सक्रिय होते. आणि नाहीतरी पहा ना, आपण असं जरी समजा जमिनीवर गुडघे, चेहरा असा विरुद्ध बाजूला इकडे तिकडे केला, तर पोट, आतडी, किडण्या सुद्धा आणि पाठीचा कणा सुद्धा किती मोकळा वाटतोय. पायामध्ये अंतर घ्या, तळपायामध्ये जमिनीवर अंतर घ्या. गुडघे, पिंढऱ्या, मांड्या, माकड हाड यांनाही इथे चांगली चालना मिळते. माकडहाड, पिंढऱ्या मांड्यातल्या मसल्स, गुडघे, टेंडॉन्स एकदम छान राहतो. मस्त इफिशियन्सी वाढते. हवा चांगली आहे, वातावरण फार छान आहे. मोकळं मोकळं वातावरण आहे, हवा छान सुटली आहे. आज अभ्यास छान होणार आहे. ओके. सुरुवातीला काही स्ट्रेचिंग करायच्या.
जेणेकरून शरीर मोकळं मोकळं होते. कुठल्याही आसनामध्ये ग्राउंडवर जाण्याच्या वेळेस किंवा ग्राउंडवर व्हॉलीबॉल क्रिकेट खेळण्यापूर्वी जसं थोडस वॉर्मअप घेतात, तसं आसनांच्या पूर्वी आपण थोडी स्ट्रेचिंग करूया. डाव्या गुडघ्यावर उजवा तळपाय, डाव्या गुडघ्यावर उजवा तळपाय. डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला द्रोण मुद्रेत पकडून उजवा गुडघा डावीकडे, चेहरा उजवीकडे, डावा पाय सरळ खाली, अशी ही शरीराची अवस्था धारण करायची. पोट मध्ये ओढायचं, उजवा हात जागेवर राहू द्यायचा, उजवा खांदा सुद्धा जागेवर, आणि उजवा गुडघा डावीकडे जमिनीवर. डाव्या पायानं खाली फट शिवल्यासाठी म्हणून पाय लांबवा, पाय मध्ये ओढा, पाय स्क्वीज करा. उजवा गुडघा सहज डावीकडे, चेहरा उजवीकडे, पोट पाठीकडे, सर्व शरीर मध्ये ओढून घ्यायचं. डावं शरीर लांबवायचं, उजवं शरीर पिळायचं. उजवा गुडघा डावीकडे जमिनीला टच. ओके, सावकाश सोडा. मध्ये लक्ष द्या, उजवी किडनी, उजवी बाजू. मस्त. एक श्वास, दोन श्वास, एखादा श्वास घ्यायचा. पुढे उजव्या गुडघ्यावर डावा तळपाय, उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला द्रोण मुद्रेत पकडून डावा गुडघा उजवीकडे, चेहरा डावीकडे, उजवा पाय खाली ओढायचा, आवळायचा, लांबवायचा, पोट किडण्या मध्ये ओढायच्या, आतडी स्क्वीज, कंबर स्क्वीज. उच्छ्वास करून डावा गुडघा उजवीकडे जमिनीवर, डावा खांदा जमिनीवर राहील, डावा हात जमिनीवर राहील. ओडियान बंद लावल्यासारखं पोट मध्ये ओढून, पोट मध्ये ओढून डावा गुडघा उजवीकडे जमिनीवर. उच्छ्वास करून पोट मध्ये ओढा, कंबर बारीक करा, उजवा पाय खाली लांबवा, हनवटी डावीकडे, पोट पाठीकडे. उच्छ्वास, उच्छ्वास, उच्छ्वास. सोडा सावकाश. सोडताना डावी बाजू पहा विशेष. रिलॅक्स. पॅनक्रियाटिक डायबिटीस, पॅनक्रियाटिक ग्लँड सक्रिय राहावी म्हणून, आतडी पोट सक्रिय राहावी म्हणून गुडघे फोल्ड करा, छातीवर घ्या. दोन्ही गुडघे डाव्या कोपरावर ठेवा, चेहरा उजवीकडे, आणि पोट मध्ये ओढून पायाचे पंजे सरळ. उच्छ्वास करून, उच्छ्वास करून गुडघे डाव्या कोपरावर, उजवीकडे चेहरा, पोट पाठीकडे, पोट मध्ये ओढायचं, उच्छ्वास करायचा, उच्छ्वास करायचा, उच्छ्वास. ओके. चेहरावर, गुडघेवर मोठा श्वास, उच्छ्वास. गुडघे उजव्या कोपरावर, चेहरा डावीकडे, उजवी किडनी, डावी किडनी सुद्धा प्रेस मध्ये ओढा, हनवटी डावीकडे, गुडघे उजवीकडे. उच्छ्वास करून पोट मध्ये ओढायचं, उच्छ्वास करून पोट मध्ये ओढायचं, उच्छ्वास करून पोट मध्ये ओढायचं. ओके. रिलॅक्स. पाय लांबवा. प्रत्येक आसनाच्या नंतर आपण हे कशासाठी केलं, कशासाठी केलं, हा फक्त साक्षी भावनेनं विचार करा आणि काय जाणवते ते पहा. त्याला आत्मप्रचिती म्हणतात. पुढे चालू. स्वस्तिकासन करायचे. गुडघे आकाशाकडे, टाचा सीट जवळ. डाव्या गुडघ्यावर उजवा तळपाय, दोन्ही गुडघे डावीकडे, चेहरा उजवीकडे, पोट पाठीकडे. डाव्या हाताने उजवा गुडघा पकडा, उजव्या हाताने डाव्या पायाचा पंजा पकडा, पोट मध्ये ओढा, हनवटी उजवीकडे, उजव्या खांद्याकडे. दोन्ही गुडघे, दोन्ही पिंढऱ्या, दोन्ही गोटे जमिनीवर, पोट मध्ये ओढून उच्छ्वास करून ट्विस्ट चांगला घ्या, पोट चांगलं मध्ये ओढा, पिळा शरीर, उच्छ्वास करा. उजव्या हाताने डावा पाय ओढा, डाव्या हाताने उजवा गुडघा लांबवा, पोट मध्ये ओढा, आतडी पिळा, कंबर पिळा, डावी सीट उजवी सीट, पोट मध्ये ओढा, डावं माकडाड उजवं माकडाड, डावी किडनी उजवी किडनी, पोट मध्ये ओढून, पोट मध्ये ओढून, हनवटी उजवीकडे, हनवटी उजवीकडे. उच्छ्वास, 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 उच्छ्वास. ओके.
सोडा सावकाश, सोडा सावकाश. शरीर फार छान पिळल्या जाते. पुन्हा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजव्या गुडघ्यावर डावा तळपाय, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजव्या गुडघ्यावर डावा तळपाय, दोन्ही गुडघे उजवीकडे, चेहरा डावीकडे, पोट पाठीकडे, उजव्या हाताने डावा गुडघा पकडा, डाव्या हाताने उजव्या पायाचा पंजा पकडा आणि हनवटी डावीकडे, डावी सीट पुढे ढकला, पोट मध्ये वडा, आतडी पिळा, किडन्या पिळा, डावा खांदा जमिनीवर, उजवा खांदा जमिनीवर, दोन्ही गुडघे उजवीकडे जमिनीवर, पोट पाठीला, कंबर पिळायची, आतडी पिळायची, पोट मध्ये ओढून आतडी किडन्या पिळून, पॅनक्रियाटिक किती पिळली बघा, वडा पोट, पिळा शरीर, गळा मान पिळा, थायरॉइड फायदा होईल, उच्छ्वास करा, पोट मध्ये वडा. वाह. सोडा सावकाश. शरीर जागेवर येताना साक्षी भावनेनं पहा, डोळे बंद ठेवा. डोळे बंद ठेवलं तर शरीर फार छान दिसते, डोळे उघडे ठेवलं तर बाकीचा परिसर दिसतोय. आपला शरीराचा अभ्यास आहे तर ऑन अन अवरेज डोळे बंद ठेवून शरीरात लक्ष द्यावं लागेल. मोठा श्वास, मोठा उच्छ्वास. प्रत्येक स्थिती का धारण केली, कशासाठी केली, त्या वेळेला विचार करत जा. त्याला साक्षीभाव म्हणतात आणि आत्मप्रचिती होते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आसनं होतात. मोठा श्वास, उजवा पाय वर, मर्कटासन म्हणायचं. वर छताला लावण्यासाठी म्हणून जमेल तेवढा पाय वर उचला, दोन्ही गुडघ्यात पाय, कडक उच्छ्वास, पोट कंबर, कडक उच्छ्वास, हात जमिनीवर दाबायचे, शरीर वर उचलायचं, उजवा पाय चांगलाच वर ओढायचा, पोट मध्ये ओढायचं, उच्छ्वास. उजवा पाय डाव्या हातावर, चेहरा उजवीकडे, पहा पोटाची स्थिती, डावं पोट सरळ, उजवं पोट प्रेस, डावी किडनी सरळ, उजवी किडनी प्रेस. पोटाचे दोन भाग, डावं पोट, उजवं पोट, उच्छ्वास, चेहरा उजवीकडे, पोट पाठीकडे, डावा पाय खाली ओढायचा, कडक करायचा, उजवा पाय डाव्या हाताने वर ओढायचा, उजवी किडनी प्रेस, उच्छ्वास, पोट मध्ये वडा, उच्छ्वास, पोट मध्ये वडा, उच्छ्वास, पोट. ओके. पाय सरळ वर आणि मग सरळ सावकाश जमिनीवर. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या, उच्छ्वास, डावा पाय सरळ, मोठा श्वास, वर वर वर, छताला लावण्यासाठी म्हणून वर, उजवा पाय खाली दाबा, दोन्ही हात खाली दाबा, पोट मध्ये वडा, उच्छ्वास करा, डावा पाय चांगला सरळ कडक आणि वर, उच्छ्वास करून उजव्या हातावर, चेहरा डावीकडे, पोट पाठीकडे, उच्छ्वास, उजव्या हाताने डाव्या टाचेला जमेल तेवढं वर ढकला, डावं पोट प्रेस करा, डाव्या पोटामध्ये जठर आहे, पॅनक्रियाटिक आहे, डावी किडनी आहे, डावं पोट दबलेलं, उजवं सरळ ताणलेलं, पोट मध्ये वडा बघा, पोट मध्ये वडा, डावं माकडाट सरळ डाव्या फासलीना टच होतोय, उजव्या हाताने डाव्या टाचेला वर वडा, पोट मध्ये वडा, पोट मध्ये वडा, अनवटी डावीकडे, गुडघ्यात पाय सरळ, उच्छ्वास, उच्छ्वास. सोडा सावकाश, पाय सरळ, सावकाश जागेवर. ब्रेक, रिलॅक्स. स्ट्रेचिंगचा सेट संपला. थोडासा ब्रेक घ्यायचा, थोडं फ्रेश होते, मग नंतर पुढे चालू. स्ट्रेचिंग कशासाठी केली, काय काय केली, उजळणी करायची थोडी. पुढे चालूया आसनांकडे. दोन्ही हात कमरेजवळ, तळहात जमिनीवर. मोठा श्वास घेऊन हात वर घ्यायचे, उच्छ्वास करून टाचा जमिनीवर दाबायच्या, म्हणजे लांबवायचे दोन्ही पायाचे, हाताचे, कंबर बारीक करायची, गुडघे आवळायचे, पिंढऱ्या मांड्या आवळायच्या, स्क्वीज करायचं, शरीर लांबवायचं, शरीर टाचा जमिनीवर दाबून सीट उचलण्याचा प्रयत्न करायचा, पाय लांबवायचे, हात लांबवायचे,
दंडामध्ये कट्स निर्माण करा, कोपर आवळा, पोट कंबर बारीक करा, गुडघे पिंढऱ्या आवळा, उच्छ्वास करा. सर्व ताण म्हणतात, सर्व ताण, सर्व शरीराला ताण, ताणा शरीर उच्छ्वास करा, स्क्वीज करा, लांबवा शरीर उच्छ्वास करा, स्क्वीज करा, स्क्वीज करा. बापरे, थोडं रिलॅक्स व्हा, शरीराला जागेवर येऊ द्या. ओके, 2 श्वासामध्ये शरीर फ्रेश होते. गुडघे फोल्ड करा, छातीवर घ्या, पवन मुक्तासन म्हणायचं. शरीरामध्ये पंचप्राण आहेत, पंचप्राण बाहेर जातात, शरीर फार स्वच्छ मिळते. पहा, गुडघे फोल्ड करा, छातीवर घ्या, पोट मध्ये वडा, उच्छ्वास करा, पिंढऱ्या गुडघे हाताने असे प्रेस करा, दोन्हीकडून उठा, कंबर उचला, रे उचला. 24 मणके आहेत पाठीच्या कण्यामध्ये. पायाचे पंजे सरळ, बुडाकडले, कमरेकडले 12 मणके, शेंड्याकडले, सर्वायकल एरियातले आणि मिडल पोर्शन मधले 12 मणके दोन्हीकडून वर उचला. दोन्हीचा जॉईंट सुईच्या टोका एवढा, हासडी कमरेमध्ये, दोन्ही गुडघ्यामध्ये हनवटी, पंचप्राण बाहेर, हातामध्ये स्पंज प्रेस केल्यासारखं सर्वच्या सर्व पोट पचन संस्था प्रेस करा, स्क्वीज करा, उच्छ्वास करा, उच्छ्वास करा, आकारमान कमी करा, उच्छ्वास करा, पोट मध्ये वडा, गुडघे दोन्ही उच्छ्वास करून खांदे गुडघे एकत्र, पोट स्क्वीज 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 स्क्वीज. कंबर, खांदे, डोकं जमिनीवर, गुडघ्यात पाय सरळ कडक आणि मग सावकाश. कंबर कडक, आतडी कडक, हात जमिनीवर टेकून पाय सावकाश जमिनीवर टेकवायचे. रिलॅक्स, रिलॅक्स. पवन मुक्तासन केल्यामुळं डायबिटीस होत नाही, पोटाचे विकार होत नाहीत. काही गोष्टी मी जरूर सांगेन, सर्वच्या सर्व एकदाच होत नाही, बोलणं मात्र जसं जमेल तसं सांगत राहील. पोट स्वच्छ म्हणून पवन मुक्तासन करायचं. पुढे चालू. आता पोटाला आपण अगोदर किती प्रेस केलं होतं, आता पोटाला स्क्वीज करायचे, उत्तान पादासन करायचे. तळहात असे जमिनीवर ठेवा किंवा ज्यांना जमते त्यांनी छातीवर बांधा. पाय कंबर कडक, पोट कंबर कडक आणि थोडे पाय उचलायचे, थोडेसे थोडेसे पाय उचलायचे हवेमध्ये. उच्छ्वास करा, स्क्वीज करा, कडक करा. पोट कंबर, गुडघे पिंढऱ्या मांड्या कडक, उच्छ्वास, गुडघे आवळा, कंबर आवळा, मांड्या पिंढऱ्या घोटे पंजे आवळा, स्क्वीज करा, लांबवा. इथं पोट विशेष विशेष स्क्वीज होल्ड करायचं, जमलं तर 20 म्हणेपर्यंत. 1, गुडघे आवळा 2, पायाचे पंजे लांबवा 3, उच्छ्वास होल्ड करून 4, 5, 6, गुडघे आवळा, गुडघ्यात लक्ष द्या, 7, 8, पायाचे पंजे लांबवा 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता बघा, पोट कंबर गुडघे. साक्षी भावनेना मध्ये लक्ष द्या. रिलॅक्स व्हा. कमरेसाठी म्हणून आप्पांनी सांगितल्याप्रमाणे एक आसन आपण वाढवलेलं आहे. सिद्धराम आप्पांनी सांगितल्यामुळं ज्यांना जमतंय त्यांनी हात छातीवर बांधा. पुन्हा मोठा श्वास घ्या आणि टाचा जमिनीवर दाबून पूर्णपणे सीट वर उचला, होल्ड करा, उच्छ्वास करा, कंबर ग्रीप मध्ये आणा. जमेल तेवढी सीट खांद्याच्या आधाराने वर उचला. सीट कमरेमध्ये कसली आग लागते बघा. कंबर आयुष्यात कधी दुखणार नाही. होल्ड करा. 1, 2, 3, 4, कंबर उचला. 5, जमेल तेवढी उचला. 6, 7, 8, 9, 10,
11 वर उचला, सीट आवळा, गुडघे पिंढऱ्या मांड्या आवळा. 10 11 12 13 14. पोट किती कडक झालंय बघा. 15 16 17 18 19 20. मस्त. कमरेचा कधीच विकार होणार नाही. कमरेचा कधीच विकार होणार नाही. लंबर एरिया फार चांगला राहतोय या आसनामुळे. विशेष ब्रेक घ्यायचा कशासाठी केला आपण, याला उत्थित कटी आसन म्हणूया, काही हरकत नाही. कटी म्हणजे कंबर, उत्थित म्हणजे उचलून. पुढे चालू. सर्वांगासन करायचे. सर्वांगासनाचा फायदा फार मोठा आहे, मात्र कंडिशन आहे. आशुतोष रेकॉर्डिंग करायला म्हणून सांगतो. आज आपला क्लास रेकॉर्डिंग मध्ये आहे. सर्वांगासन करण्यासाठी मानेचा विकार नसला पाहिजे. सर्वायकल एरिया म्हणतात मानेमध्ये, तिथले कुठलेही मणके असे प्रॉब्लेम मध्ये नसले पाहिजेत. सर्दी पडस डोक्याकडचा काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. डोळे दाढ कान दुखी, डोक्याकडची काही दुखी नसेल, मानेचा काही विकार नसेल तर बिनधास्त मोठा श्वास, पायवर उच्छ्वास, पाय पाठीमागे, कमरेला आधार द्या आणि पाय सरळ करा. शरीर सहज वर धरा, आवळावळी बिलकुल नाही. रक्ताभिसरण संस्थेचा विषय आहे. चेहरा हसरा ठेवा, मेंदूकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास उच्छ्वास, अनुलोम विलोम सारखा. रक्त शुद्ध करायचे आपणाला. इथे शुद्ध झालेलं रक्त कुठे जाईल यावेळेला. पाय वर धरल्यामुळं अशुद्ध रक्त वाहिन्यातल्या झडपा उलट्या होतात आणि अशुद्ध रक्त सहज हृदयाकडे येते. हृदयातून फुफ्फुसामध्ये जाते अशुद्ध रक्त. तिथं श्वास उच्छ्वास दीर्घ संथ शांत चालू आहेत. त्याच्यामुळं रक्त शुद्ध होऊन पुन्हा ते रक्त हृदयात येते. हृदयातून ग्रॅव्हिटेशन मुळे या वेळेला सर्वच्या सर्व रक्त, शुद्ध रक्त, मेंदू, डोळे, कान, केसांची मुळं, चेहऱ्यावरच्या मांसपेशी, डोळ्याचे स्नायू, दाताचे इनॅमल, अंतर्कर्ण, या सर्वांना शुद्ध रक्त मिळते. शरीर अशुद्ध रक्त कमी झाल्यामुळं स्वच्छ, डोकं शुद्ध रक्त जास्त झाल्यामुळं स्वच्छ, सर्व शरीराला स्वच्छता मिळाल्यामुळं सर्वांगासन, सर्व शरीर एकदम स्वच्छ. ज्यांना जमतंय त्यांनी अर्धा मिनिट 1 मिनिट होल्ड करा. ज्यांना जमत नाही त्यांनी सोडा सावकाश. आणखीन थोडा वेळ अर्धा मिनिट धारण करू. जास्त वेळ नका धारण करू, नवीनपणाने त्रास होतोय. ओके, सोडूया. वेळ पण सांभाळू. हलासनासारखे पाय पाठीमाग, पोट मुद्दाम प्रेस, गुडघ्यात पाय सरळ, एक एक मणका जमिनीवर, एक एक मणका जमिनीवर आणि खूप सावकाश. कमरेवर हात ठेवा असे कमरेजवळ, जर समजा कंबर आपटेल असं वाटत असलं तर. आणि खूप सावकाश गुडघ्यात पाय सरळ ठेवून, पोट कंबर कडक, गुडघ्यात पाय कडक, पिंढऱ्या मांड्या कडक आणि खूप सावकाश पाय जमिनीवर. रिलॅक्स. पहा मेंदू आणि मग पुन्हा ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल. ब्रेक घेत जा. 2 आसनांमध्ये स्पेस धारण करत जा. ती आत्मप्रचिती असते. आपण योग साधक आहोत ना. आपल्या शरीराचा अभ्यास आपण कशा पद्धतीनं करायलो, आपलं शरीर आपणाला काय रिपोर्ट द्यायले, ते साक्षी भावनेनं पाहणं, त्याला आत्मप्रचिती म्हणतात. सर्वांगासन झाल्याच्या नंतर नेहमी मत्स्यासन करायचं. सर्वांगासन झाल्याच्या नंतर नेहमी मत्स्यासन करायचं. या स्थितीत पद्मासन लावा. पद्मासन नाही जमलं तर सिद्धासन लावा. सिद्धासनही नाही जमलं तर सुखासन. खांद्याजवळ हात ठेवा. पाठीचा कणा पूर्णपणे उचला. जमेल तेवढं डोकं कमरेकडे. पायाचे पंजे पकडा किंवा मांड्यावर हात ठेवा. कोपर जमिनीवर दाबून पाठीचा कणा वर उचला.
कंबर स्क्वीज करा, आतडी किडन्या स्क्वीज करा, पॅनक्रियाटिक स्क्वीज करा, गळा ताना, छाती वर येऊ द्या, पाठीचा कणा वर उचला, कोपर जमिनीवर दाबून, पोट कंबर बारीक करा, उच्छ्वास करा, स्क्वीज करा, कंबर आवळा, पोट आवळा, कोपर जमिनीवर दाबा, उच्छ्वास करा, स्क्वीज करा, उच्छ्वास उच्छ्वास, पिंढऱ्या मांड्या जमिनीत रुतवा, कंबर बारीक करा, उच्छ्वास करा, पोट कंबर बारीक करा, उच्च बापरे. सोडा, आसन सोडा, पद्मासन, सिद्धासन, सुखासन. मग डाव्या डंगावर या, पाठीचा कणा अगोदर सरळ करा आणि मग पाठीवर या. फार पद्धतीनं शिका, रिलॅक्स व्हा. गळा, मान कशी स्थिती झाली होती ते पहा. मोकळ्या वातावरणाचा, सकाळच्या वातावरणाचा आनंद घ्या. फार मोठा श्वास, फार मोठा उच्छ्वास. प्राणायामाच्या वेळेस तर प्राणायाम करतोच आपण, परंतु योग साधना करत असताना गायत्री मंत्रापासून ओंकार म्हणेपर्यंत फार मोठा श्वास घ्यायचा, फार मोठा उच्छ्वास करायचा, साक्षी भावनेनं प्राणधारणा करायची आणि शरीरातली घाण सुद्धा बाहेर टाकायची. पुढे चालू. हलासन करायचे. हलासन केल्यामुळं 100-125 वर्ष तरुणपणानं शरीर मिळते, तरुणासारखं शरीर मिळते, कारण पाठीच्या कण्याचा विषय आहे. मात्र याला सुद्धा एक कंडिशन आहे. पाठीच्या कण्याचा जर फार मोठा विकार असेल, हृदयाचा फार मोठा विकार असेल, तर आसन थोडं सांभाळून करा, नाहीतर करू नका. पाय फक्त वर घ्या. परंतु शरीराचा जर काही प्रॉब्लेम नसेल तर मोठा श्वास, पाय वर उचला, उच्छ्वास, पाय पाठीमागे घ्या, सावकाश, खूप सावकाश, कंबर उचला. डोक्याच्या पाठीमागे जाऊ द्या पाय. पूर्णपणे डोक्याच्या पाठीमागे पाय जाऊ द्या. उच्छ्वास करा. पॅनक्रियाटिक किती प्रेस होते. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आसन आहे. पोटाचे विकार आहेत, हलासन करा. डायबिटीस आहे, हलासन करा. पोट स्वच्छ, आतडी स्वच्छ, किडन्या स्वच्छ, पॅनक्रियाटिक ग्लँड स्वच्छ, आपलं आपलं सिक्रेशन सिक्रेट करणार. वरून इंजेक्शन गोळी घेण्याची गरज नाही इन्सुलिनची. पोट मध्ये वडा, प्रेस करा, गुडघ्यात पाय सरळ, पाय लांबवा. यात पुढे जाण्यासाठी कर्णपीडासन, गुडघे कानाला लावा, कर्णपीडासन म्हणतात. सोडा साव. एक एक मनका जमिनीवर, गुडघ्यात पाय सरळ, कमरेजवळ हात ठेवा. ज्यांना जमत नाही त्यांनी सावकाश पाय सरळ, सावकाश पाय जमिनीवर. हलासन कशासाठी केलं, साक्षी भावनेनं आपल्या आपण विचार करा. हलासनामध्ये आपण पाय पाठीमागे घेऊन पोटाला खूप मोठी प्रेसिंग आणि पाठीच्या कणाला स्ट्रेचिंग दिली, ताण दिला. आता हलासनाच्या नंतर चक्रासन करायचं. चक्रासनामध्ये पाठीचा कणा दबल्या जातोय आणि पोट ताणल्या जातोय, त्याची काउंटर पोज आहे. चक्रासन जर नाही जमलं तर सेतू बंदासन अगोदर सांगतो, नाही तर मग चक्रासन फार छान करायला पाहिजे. अशी कंबर उचला ज्यांना चक्रासन जमत नाही त्यांनी, आणि असं होल्ड करा. ज्यांना चक्रासन जमत नाही त्यांना सांगतोय, परंतु ज्यांना चक्रासन जमते त्यांनी हात पाय जवळ घ्या, मोठा श्वास घ्या आणि संपूर्णपणे शरीर उचला. उठा.
थोडासा रिलॅक्स. पाठीचा कणा फारच दबल्यात गेल्यामुळं नर्वस सिस्टीम अतिशय सक्रिय होते. पाठीच्या कण्यामध्ये 24 मणके आहेत. एरवी तर आपण कसे असे दाबत नाही, परंतु आसन केल्यामुळं त्यांची सक्रियता वाढते. नर्वस सिस्टीम चेतासंस्था अतिशय सक्रिय होते. त्याच्यामुळं चक्रासन, हलासन, नौकासन पाठीच्या कण्यासाठी फार महत्वाच्या, भुजंगासन नंतर करायचे आपल्याला, त्या स्थिती फार महत्वाच्या आहेत. पाठीचा कणा चेशी म्हणतात, कणा म्हणतात मराठीमध्ये, तो जर चांगला असेल तर शरीर चांगलं आहे. आता रेकॉर्डिंग व्हायला म्हणून सांगतो. आता आम्ही वकील आहोत, ऍक्सिडेंट क्लेम वगैरे पाहतो समजा, किंवा कोणी अपघातामध्ये काही, विशेषतः जर पाठीच्या कण्याचा एकही मणका प्रॉब्लेम मध्ये आला, एकही, पॅराप्लेजिया, क्वाड्राप्लेजिया असे शरीर डाऊन होणारे आजार निर्माण होतात पुढे. पाठीचा कणा चांगला ठेवा. चला पुढे. शरीर मिळालंय विरासत मध्ये, लक्ष द्यावं लागेल ना. लक्ष द्यावं लागेल शरीराकडे. शरीर स्वच्छ ठेवल्याशिवाय योगासन प्राणायाम करून चांगलं राहील अशी अपेक्षा नका करू. चला पुढे. नौकासन करायचे. दोन्ही कोण उठा, दोन्ही कोण उठा, उठा, उचला शरीर. पायाचं टोक काढा, हाताचं टोक काढा, पोट मध्ये वडा, टोक काढा पूर्णपणे आणि सरळ एकदम बॅलन्स करा, उच्छ्वास करा. चला, ही एक थेरपी आहे म्हणे. गुडघे आपण असे आपले आपले स्वतः बडवायचे, कोपर पण बडवायचे असे. डॉक्टरांनी सांगितलंय बहुतेक केळकर हॉस्पिटलच्या कोणीतरी, ते कोरोनामध्ये सांगितले कधीतरी, ते चालू आहे. डोकं असं आपलं आपलं मस्तपैकी डोळे बंद करून बघा बरं, किती छान वाटतं. इकडून तिकडून असे आपले पंजे मस्त मारा, रिलॅक्स वाटते, रिलॅक्स रिलॅक्स. ओके, ही एक थेरपी आहे. चला, छोटी नौका करू. आपले अंगठे पायाने, पायाचे अंगठे असे हाताने पकडा, हुक बनवा आणि बॅलन्स सीट करा, सीटवर बॅलन्स करा. हे जमलं पाहिजे. फासळ्या कमरेत, टाचा सहज आणि हवेत, हे जमलं पाहिजे सीटवर बॅलन्स करायला. सहज 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 सहज. बडी नौका करायची, मोठी नौका करायची. पाय सरळ करायचे, गुडघ्यात पाय सरळ, होल्ड करायचे, पोट मध्ये ओढायचं, बॅलन्स करायचं, उच्छ्वास करायचा, गुडघे कडक करायचे, पिंड्या मांड्या कडक करायच्या, उच्छ्वास. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. गुड, श्याम, व्हेरी गुड. जमलं की. बघा बरं, नवीन साधक आहे पण जमलं. छान. गुडघे सरळ करायचे, रिलॅक्स. भाऊचा डायलॉग फेमस आहे. माझं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. असं आहे का? मला तुम्ही म्हणलेलं मला ऐकू आलं, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला तुमचं. चला, पोटाचे कमरेचे व्यायाम करू. तळहात कमरेजवळ, उजव्या अंगठ्याने डाव्या अंगठ्याला पकडा पायाच्या, गुडघ्यात पाय सरळ 10 वेळेस. कंबर, लंबर एकदम जबरदस्त राहावा म्हणून असे पायाने 0 बनवा. 2, 3, मध्ये लक्ष द्या. 4, गुडघ्यात पाय सरळ ठेवा. 5, पोट कंबर पहा मध्ये. 5, 6, 7, लक्ष द्या मध्ये. 8, पोटात लक्ष द्या, कमरेत लक्ष द्या. 9, मोठा राऊंड मारा. 10, दुसऱ्या बाजूनी अँटी क्लॉक वाईज म्हणायचं. 1, 2, 3, कमरेत लक्ष द्या. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. कंबर लक्ष द्या, पोट, आतडी, किडण्या लक्ष द्या. ज्या भागाचा व्यायाम चालू आहे विशेष, तिथं कॉन्सन्ट्रेट करा. त्याला योग म्हणतात. छोटा शून्य बनवू, मोठा शून्य बनवला. विशेषतः हा लंबर एरियासाठी फार महत्वाचा आहे. तळहात जमिनीवर कमरेजवळ. पुन्हा एकदा
उजव्या अंगठ्याने डावा अंगठा पकडा पायाचा आणि असे पाय लांबणीचे मात्र छोटेसे क्लॉकवाईज. पाय जास्त लांबणीचे फिरवायचे. पाय जास्त लांबणीचे फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने अँटी क्लॉकवाईज लगेच 1 2. बघा कमरेत कशी आग लागते. 3 4 5 6 7 8 9 हा 10. रिलॅक्स व्हा थोडं. कंबर अशी आग लागते. आग कंबर फार स्वच्छ होते हो. कमरेसाठी व्यायाम आहे ते. आज नौकासनामध्ये उठून पायाची मुवमेंट करू. बुधवार आहे आज. आपण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे आसनं घेतो. म्हणजे इथं थोडासा फरक आहे फक्त. बाकी सर्व सारखंच आहे. व्यायामात थोडा फरक केलाय. नौकासनासारखं उठा. हात सरळ ठेवून पाय 20 वेळेस 1 2 3 4 5 6 7 8 9. पोट कसं आकडलं जाते बघा. 10 11 उठा. 12 13 14 15 16 माधव उठा. 17 18 19 20. रिलॅक्स. बेस्ट आहे. फार मस्त वातावरण आहे आज. रिलॅक्स राहा. शरीर मस्त मोमेंट मध्ये. आणि हा रेकॉर्डिंग चालू आहे तर आणखीन एक गोष्ट सांगेन ऑनलाईन साधकांना. आहार फार स्वच्छ ठेवा. ताजा घ्या आहार. सकाळच्या वेळात जमेल तेवढा चांगला आहार घ्या. दुपारी थोडं बहुत आणि रात्री मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं तर रात्री इन द सेन्स संध्याकाळी 5-6 वाजता. दिवस मावळ्याच्या नंतर आहार घ्यायचा नाही. योग साधकांसाठी बोलतोय. बाकी कोणासाठी काही बोलत नाही. जस्ट त्याचा विषय आहे. योग साधकांनी दिवस मावळ्याच्या नंतर आहार घेऊ नये. एवढा एक विषय आहे. चला पुढे. गुडघे फोल्ड छातीवर. डाव्या काखेत उच्छ्वास पोट मध्ये ओढून डाव्या हाताने दोन्ही गुडघे प्रेस करा काखेत. डावी किडनी बघा. पॅनक्रियाटिक बघा. हनवटी उजवीकडे. पायाचे पंजे सरळ. टाचा स्टीट जवळ. आतडी प्रेस. किडन्या प्रेस. पोट मध्ये ओढून ट्विस्ट. वडा उच्छ्वास करा पोट मध्ये. डावा हात उजव्या गुडघ्यावरून घ्या. अंग मोडा. कंबर पिळा. अंग मोडा. कंबर पिळा. पिळा. वडापोट पिळा शरीर. वडापोट पिळा शरीर. वडापोट पिळा. ओके. चेहऱ्यावर गुडघे वर. श्वास श्वास उच्छ्वास. गुडघे उजव्या काखेत. चेहरा डावीकडे. पोट पाठीकडे. उजव्या हाताने दोन्ही गुडघे उजव्या काखेत प्रेस. इथं उजवी किडनी विशेष. बाकी सर्वच पोट प्रेस. हनवटी डावीकडे. पोट पाठीकडे. उच्छ्वास. पोट पाठीकडे. उच्छ्वास. स्क्वीज. कमरेमध्ये फासळ्या. उच्छ्वास करा. उच्छ्वास करा. पोट मध्ये वाढ. उच्छ्वास करा. उजवा हात डाव्या गुडघ्यावरून घ्या. अंग मोडा. पिळा. उजवा हात डाव्या गुडघ्यावरून घ्या. अंग मोडा. पिळा. उच्छ्वास करा. पिळा शरीर. पिळा. रिलॅक्स. मोठा श्वास मोठा उच्छ्वास. प्राणायाम करतानाच असं नाही. योग साधक 24 तास दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास करणार. आणि एवढं सकाळ वातावरण प्रसन्न असताना तर जाणीवपूर्वक मोठा श्वास मोठा उच्छ्वास. सीट अप्स करायचे. कमरेचा प्रॉब्लेम नसला पाहिजे. कमरेचा प्रॉब्लेम नसला तरच सीट अप्स. चलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात मागे बांधून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स.
मस्त वातावरण फार छान आहे. रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून मी पांडूचा मुद्दाम उल्लेख करेन. सर्व साधकही पाहून घ्या. सर्व साधक अतिशय रेग्युलर आहेत. आमचे आप्पा आहेत, कलशेट्टी आप्पा आहेत, सीताराम आप्पा आहेत, आगरकर साहेब आहेत, लोल्हे आप्पा आहेत, वाघ साहेब आहेत, आमचे भाऊ आहेत, 78 वर्षाचे तरुण दडगे सर आहेत, माधव आहेत पोलीस डिपार्टमेंटचे, श्याम मोरे आहेत, बालाजी आहेत, कासनाळे सर आहेत आणि आमचा विशेष योग साधक पांडुबा आहे. बघा तिथं सकाळी 5:30 येतोय आमच्या सोबत आणि पूर्णपणे ग्राउंडवर येऊन योग साधना होईपर्यंत तो आमच्या सोबत रेग्युलर येते. त्याचं खरंच कौतुक आहे. मी तर वंदन करतो त्या बिचाऱ्याला. जीव आहे, खंडोबा आहे, रोज येतोय रोज. चला पोटावर या. खंडोबा आपल्या सोबत आहे. पोटावर या. रिलेव्हन्सी पहा. पाठीवरची असणं पोटासाठी, पोटावरची असणं पाठीसाठी. लक्षात घ्या कसली रिलेव्हन्सी आहे. मी एक दिवशी शब्द बोललो होतो, नवऱ्यानं बायकोसाठी जगायचं आणि बायकोनं नवऱ्यासाठी जगायचं, संसार आनंदात होईल. नवऱ्यानं बायकोसाठी जगायचं, बायकोनं नवऱ्यासाठी जगायचं, संसार आनंदात होईल. एकमेकाच्या चुका क्षमा करायच्या. जास्त बोलत नाही. रिलेव्हन्सी हा विषय डोक्यात आला म्हणून बोलतोय. चला पुढे. मोठा श्वास, तळहात छातीजवळ, कपाळ उचलायचं, नाक उचलायचं, हानवटी उचलायची, खांदे, छाती, पाय पाठीमाग एकत्र, सर्वायकल एरिया, मिडल पोर्शन आणि लंबर उचला. बॅकवर्ड बेंडिंग मध्ये आणा. कंबर बारीक करा, उच्छ्वास करा. पोट कंबर आवळा, गुडघे पिंढऱ्या मांड्या आवळा, पाय लांबवा पाठीमाग, उच्छ्वास करा. बेंड घ्या चांगला, पोट मध्ये वडा, उच्छ्वास करा, उच्छ्वास करा. त्याला भुजंगासन म्हणतात. भुजंगासन, भुजंगासन, भुजंगासन. आपाने मला सूचना केली की आसन कोणतं करायला ते सांगा. भुजंगासन आहे पहिलं चक्र. ओके, जागेवर या, रिलॅक्स व्हा. भुजंगासनचं दुसरं चक्र, भुजंगासनचं दुसरं चक्र करूया. छाती आणि हात दोन्ही उचलायचेत. उठा. हात आणि छाती दोन्ही उचला. उठा. पाय लांबवा, गुडघे पिंढऱ्या मांड्या कडक करा. उच्छ्वास करा. पोट मध्ये वडा. उच्छ्वास करा, उच्छ्वास करा, उच्छ्वास करा. उठा. होल्ड करा. ओके, सोडा सावकाश. रिलॅक्स. पोटावर येऊन भुजंगासनचे हे सर्व प्रकार केल्यामुळं पाठीच्या कण्याचा विकार होत नाही. यहाँ से वहां तक, लंबर एरिया पासून सर्वाइकल एरियापर्यंत पाठीच्या कण्याचा विकारच नाही. परंतु हे आसनं करावे लागतील ना. तिसरं चक्र भुजंगासनचं तिसरं चक्र, कमरेवर हात, विश्रामच्या अवस्थेमध्ये. उठा. लांबवा पाय, गुडघे पिंढऱ्या मांड्या आवळा, कमरेवर हात ठेवून उठा चांगलं. कमरेमध्ये ग्रीप घ्या, कंबर आवळा, पाय लांबवा चांगले, कडक करा गुडघे पिंढऱ्या मांड्या. उच्छ्वास करा. थोडा थोडा वेळ घ्यायलोय आणि माहितीसाठी म्हणून घ्यायलोय. होल्ड करत जा चांगलं. अर्धा मिनिट, 1 मिनिट. रिलॅक्स व्हा. भुजंगासनचं चौथं चक्र घेऊ. आता थोडं फासळ्यांजवळ हात ठेवा. कपाळ जमिनीकडे घेऊन उचला. नाक, हनवटी, खांदे, छाती, पूर्ण शरीर उचला. इथं आता कोबरा पोज, पूर्ण शरीर. बॅकवर्ड बेंडिंग मध्ये या. उच्छ्वास करा. पोट मध्ये वडा. उच्छ्वास करा, उच्छ्वास करा. कंबर ग्रीप मध्ये आणा. उच्छ्वास करा. पोट मध्ये वडा. उच्छ्वास करा. पाय लांबवा, गुडघे पिंढऱ्या मांड्या आवळा, कंबर दाबून घ्या. उच्छ्वास करा. पोट मध्ये वडा. रिलॅक्स. समोरून पाठीचा कणा आणि संपूर्ण शरीर उचललं. आता पाठीमागून पाय उचलायचे. बॅलन्स आसनांची रचना सुद्धा फार चांगली झालेली आहे, काळाच्या ओघात झालेली आहे. समोरून शरीर उचललं, पाठीमागून उचलूया.
कमरेजवळ हात, तळहात आकाशाच्या दिशेने येतील. मोठी जमिनीवर प्रेस करा आणि पाठीमागून पायाची बोट, पंजे, घोटे, पिंढऱ्या, गुडघे, मांड्या उचला. कमरेपर्यंत उठा, बेंबीपर्यंत उठा. शलभासन म्हणायचं, शलभासन, शलभासन म्हणायचं. येस, व्हेरी गुड आप्पा, काही हरकत नाही. बोलता बोलता मी थोडस राहिलो. उचला, मांड्या पूर्णपणे उचला. सोडा सावकाश. रिलॅक्स. यानंतर पहा, अगोदर समोरून शरीर उचललं, भुजंगासनचे आपण 3 प्रकार केले. पाठीमागून पाय उचलले, त्याला शलभासन म्हणायचं. आता दोन्हीकडून शरीर उचलायचं, याला धनुरासन म्हणायचं. धनुरासन म्हणायचं. चलो, पाठीमागून पाय पकडा, धनुरासन. गच्च पाय पकडा, धनुष्य ओढल्यासारखी दोरी ओढा, प्रत्यंच्या ओढा आपली आपली. पाय एकत्र ठेवा, उठा, उठा दोन्हीकडून, उठा चांगला. अगोदर गुडघे हवेत, छाती हवेत, बेंबीचा फक्त थोडासा भाग जमिनीवर, बाकी शरीर हवेमध्ये. झोका खेळा पोटासाठी, पोटाचं मालिश. मोठा श्वास, मोठा उच्छ्वास. डाव्या अडंगावर या, पार्श्व धनुरासन. पोट मध्ये वडा, कंबर पुढे ढकला, गळा ताना, छाती ताना, पोट मध्ये वडा. उच्छ्वास करा, श्वास घ्या, पोटावर या. उच्छ्वास करा, उजवीकडे या, उजव्या अडंगावर या, कंबर पुढे ढकला, पोट मध्ये वडा, हात पाय मागे वडा. उच्छ्वास करा, गळा ताना. ओके, रिलॅक्स, रिलॅक्स व्हा, थोडं रिलॅक्स व्हा. उलट्या चक्रासन म्हणायचं. धनुरासन म्हणायचं. किती आहे वेळ? 39 झालेत का? 29. विपरीत मर्कटासन 29. भाऊच्या आवडीचं आसन, कमरेसाठी फार महत्वाचं आहे. मोठा श्वास, 2 हात खांद्याच्या रेषेत. डावा पाय वर उचलायचा मोठा श्वास घेऊन आणि उजव्या हातावर ठेवायचा. डावा पाय उजव्या हातावर आला पाहिजे. पोट मध्ये वडा, उच्छ्वास करा, उच्छ्वास करा, उच्छ्वास करा, पोट मध्ये वडा. कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही? उच्छ्वास करा, पोट मध्ये वडा, उच्छ्वास करा. मी आणखीन एकदा करून दाखवतोय बघा. उच्छ्वास करा, पार हाताच्या वर आला पाहिजे पाय. उच्छ्वास करा, पुन्हा एकदा. ओके, बघा, हात खांद्याच्या रेषेत, पाय पाठीमाग सरळ. आता उजवा पाय उचलायचा, उजवा पाय उचलून डाव्या हातावर ठेवायचा. आला पाहिजे. कंबर चांगली असली तर मिळते ही स्थिती, नाहीतर थोडं कठीण होते. रिलॅक्स व्हा. चला, एवढं आसन पुरे. पोटावरचे आसन आणखीन भरपूर आहेत. पोटाचं म्हणजे मालिश करणारे आहेत, ट्विस्टिंगचे आहेत, परंतु वेळेच्या अभावी एवढं ठीक आहे. डावीकडून पाठीवर या. पाठीवर या, रोल करा. पाठीच्या कण्याचा मालिश म्हणायचं याला. नित्य नियमानं योगासन प्राणायाम करा. दंडासन म्हणायचं या स्थितीला. पाय पुढे सरळ, पाठीचा कणा सरळ. आज आपण ऑनलाईन साधकांना पाहिलं नाही कोण कोण आहे ते. रेकॉर्डिंग चालू आहे तरी पण एकदा. मी म्हणलं तसंच झालं बघा. ऑनलाईन साधक आज फक्त आशुतोष सोडलं तर कोणीच नाही. सगळ्यांना वाटलं आज सुट्टी दिली की म्हणून. तरी मी निरोप दिला होता. फोन केला म्हणजे हा, सरांनी फोन केला मला.
सुट्टी आहे का काय म्हणून मी टाकलो मेसेज की बाबा नाही क्लास चालू आहे म्हणून. हो म्हणे नाही आज त्यांना वाटलं रजा घेतली बाबांनी. काय कमाल आहे. चला हा डावा पाय मोडा. चलो आपण रेकॉर्डिंग चालू आहे वेळ पण नाही गेला पाहिजे. डावा पाय उजव्या मांडीच्या मुळाशी लावायचा. डाव्या पायाची टाच. मोठा श्वास घ्यायचा वर. उच्छ्वास. उजवा पाय पकडायचा आणि उच्छ्वास करून पाठदुखी नसली तर उच्छ्वास करा. पोट मध्ये वडा. जमिनीवर या. जमत असेल तर नाहीतर जेवढं जमेल तेवढं बरं का. जेवढं जमेल तेवढं. जानुशिरासन. जानुशिरासन. बरं झालं आपण मला पाठीमागून म्हणजे सांगायला किंवा आसनाचे नावं पण सांगा लगेच म्हणून. जानुशिरासन दुसऱ्या बाजूने उजव्या पायाची टाच डाव्या मांडीच्या मुळाशी लावा. पाय बदला. डाव्या पायाचा पंजा पकडा. पोट मध्ये वडा. जानुशिरासन म्हणायचं. उच्छ्वास करा. डोकं ज्यांना जमते त्यांनी गुडघ्यावर ठेवा. ओके रिलॅक्स. पोट फार मस्त राहते ह्या आसनांमुळे. पाठीचा कणा सुद्धा. दोन्ही पाय पुढे. पायाचे पंजे सरळ. गुडघे पिंढऱ्या मांड्या जमिनीला पेस्ट. मोठा श्वास. पश्चिमोत्तानासन. पश्चिम म्हणजे पाठीमागची बाजू ताणल्या जाते म्हणून पश्चिमोत्तानासन. पहिल्या 2 बोटांनी अंगठ्यांना हुक करून पकडा. पोट मध्ये वडा. उच्छ्वास करा. पाठदुखी नसली तर दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं ठेवा. उच्छ्वास करा. पोट मध्ये वडा. पहा स्थिती दाखवतो. उच्छ्वास करा. पोट मध्ये वडा. मेचक्या जमिनीला पेस्ट. कोपर जमिनीवर. थँक्यू. अशा पद्धतीनं पश्चिमोत्तानासन करायचं. पोटातले विकार सगळे गायब. पाठीचा कणा स्वच्छ. अर्ध मच्छिंद्रासन. मला नाही जमायचं मला. पूर्वोत्तान एक आहे. कोरोनाच्या नंतर आप्पा म्हणल्यामुळे मी करण्याचा प्रयत्न करतो. कारण मला सांधेदुखी झाली होती. झाल्याय कमी. जमतंय का बघतो. तळ हात मागे टेकवा आणि पूर्णपणे कंबर उचला. थँक्यू आप्पा थँक्यू. 5 वर्षाच्या नंतर आज केलो पूर्वोत्तान. मनाने ठरवलं तर होतंय सगळं. अर्ध मच्छिंद्रासन. डावा पाय उजव्या मांडीजवळ ठेवा असा सीट जवळ. उजवा तळपाय डाव्या गुडघ्यासमोर. उजवा तळपाय डाव्या गुडघ्यासमोर. उजवा तळपाय डाव्या गुडघ्यासमोर. पुन्हा सांगालोय. उजवा हात मागे टेकवा. थोडस समजायला कठीण आहे म्हणून. उजवा हात जो पाय पुढे ठेवलाय तोच हात मागे ठेवायचा. डावा हात वरून उजव्या गुडघ्याच्या बाजूनी थोडस दिसण्यासाठी म्हणून बाजूनी तो पाय पकडायचा आणि हा उजवा हात जो मागे ठेवला होता तो कमरेला लपेटायचा. हनवटी उजवीकडून पाठीमागे. पोट मध्ये ओढायचं. उच्छ्वास करायचा. डाव्या कोपराने उजवा गुडघा प्रेस करायचा. आतडी किडण्या पिळायच्या. पाठीचा कणा पिळायचा. पोट मध्ये ओढायचं. उच्छ्वास. ओके. सोडा सावकाश. आता उजवा पाय डाव्या सीट जवळ. उजव्या पायाची टाच डाव्या सीट जवळ. डावा तळपाय उजव्या गुडघ्यासमोर. डावा तळपाय उजव्या गुडघ्यासमोर. डावा हात पाठीमागे. डावा हात पाठीमागे. उजवा हात वरून डाव्या गुडघ्याच्या बाजूनी. डाव्या गुडघ्याच्या बाजूनी तोच पाय पकडायचा. जो पाय पुढे ठेवलाय तोच हात मागे टेकवायचा. असं. पिळा शरीर वडापोट. पिळा शरीर वडापोट. वज्रासन. सुप्त वज्रासन. अगोदर वज्रासन. आपा माझ्याकडून सगळं करून घ्यायला. वज्रासन. मंडूकासन. वामनासन.
वामनासन. गुडघ्यावर चालायचं. हो केलं. गुडघ्यावर चालायचं. सहज जमते तेवढे असणं शिकवायलो सांगायलो. गुडघ्यावर चाला. काय मला हा शिकवलं. शिकवले हो. हे गुडघ्यात होते, गुडघे दुखू नयेत म्हणून वामनासन फार छान आहे. उष्ट्रासन, पायामध्ये अंतर घ्या. टाचा दाबायच्यात. टाचेचा अपोजिट भाग जमिनीला टच झाला पाहिजे. टाचेच्या अपोजिट भाग म्हणजे हा समोरचा भाग गोट्याचा जमिनीला टच व्हायला पाहिजे. गोटे फार चांगले राहतात. चला दाबा. थांबा, होल्ड करा, होल्ड करा. बघा आमच्या आप्पा तिकडं मयुरासन करायले. येस. नाही आप्पाने दिलं सोडून. झालं का, संपलं का? चला ओके. मी उष्ट्रासनामध्ये होतो. ओके, सोडा सावकाश. उष्ट्रासन झालं. बसा. दाखवा, करा, दाखवा आणखीन एकदा. खाल्ले पिल्ले घरचा मयूर आहे म्हणा. ओके, या बैठ्या स्थितीमध्ये या. फार छान. थोडे व्यायाम करू, बाकी मग पुढे चालू. तिथली दोन्ही टाचा सीट जवळ घ्या. पंजे पकडा पायाचे आणि लाल रक्तपेशी सांध्यापासून म्हणजे माकड हाडापासून पाठीच्या कण्यातून मेंदूपर्यंत स्कल पर्यंत निर्माण होतात असं म्हणतात. त्याच्यामुळं मांड्या, जॉईंट्स, पाठीचा कणा आणि खांदे, सर्वायकल एरिया, डोकं चांगलं असणं फार गरजेचं आहे. भद्रासन, आपल्या आपल्या पाया पडायचे. पोट मध्ये वडा, पायाचे पंजे पकडून पोट मध्ये ओढून आपलं डोकं आपल्या पायावर ठेवा. पोट मध्ये वडा. पोट फार स्वच्छ होत. ओके, 39 झालेत. प्राणायाम करू, थोडं रिलॅक्स होऊ. सर्व साधकांना विनंती आहे, नित्यनियमाने योगासन प्राणायाम करा. शरीर स्वच्छ ठेवा. शरीर फार स्वच्छ राहते, मन फार स्वच्छ राहते, सात्विकता वाढते. हळूहळू आपल्यातले वाईट गुण गळून पडतात आणि चांगले गुण वरचेवर धारण होतात. सात्विकता वाढते, खरेपणा वाढतोय, खऱ्या खोट्यातलं अंतर कळायला लागते. शरीर फार स्वच्छ राहते. योगासन प्राणायाम करायचे. पद्मासन, सिद्धासन, सुखासन, आपली जी बैठक स्थिती आहे ती कपाल भाती करायची. कपाल भाती. कपाल म्हणजे डोकं, भाती म्हणजे प्रकाशमान. बुद्धी चांगली राहते. काय करायला होतं आपण? पोट स्वच्छ करायला होतं. पोट स्वच्छ केल्यामुळं डोकं स्वच्छ राहते. म्हणून कपाल भाती, कपाल भाती. चलो, कपाल भाती. पोट मध्ये मारायचे, विशेषतः बेंबीच्या खालचा भाग जिथं किडण्या आहेत त्यांना असे स्ट्रोक मारायचे सारखे आणि मग पोट स्वच्छ होते. जेवढं पोट स्वच्छ तेवढं डोकं स्वच्छ. म्हणून कपाल भाती. कपालभाती करताना पद्मासन, सिद्धासन, सुखासन बैठी स्थिती जी आहे ती पाठीचा कणा मात्र सरळच ठेवा लागेल. पाठीचा कणा सरळ, असं थोडं असं रेलून बसणं किंवा पाठीच्या कण्याला बेंड काढून बसणं वर्ज आहे. वर्ज म्हणजे अलाउड नाहीये. पाठीचा कणा सरळ, अपलिफ्ट, एकदम सरळ वळिंब्यात, एकदम रेषेत. मूलबंद लावायचा. मूलबंद लावायचा. मूलबंद लावणे म्हणजे गुदद्वार आवळून वर उडून धरणे. हाही एक विषय महत्वाचा आहे. जरूर मूलबंद लावून कपालभाती करायची.
थोडं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून सांगतो. जर समजा कोणी नवीन साधक असतील तर सुरुवातीला 30-40 स्ट्रोक मारायचे, जास्त स्ट्रोक मारायचे नाही. आमचा रेग्युलर क्लास आहे तर साधारणतः 500 स्ट्रोक मारल्या जातात आमच्याकडून, 500-600. 5 मिनिट, एका मिनिटाला 120 किंवा 100 असे स्ट्रोक मारल्या जातात. तर 500-600 स्ट्रोक मारल्या जातात. परंतु जर आपण नवीनपणाने सुरुवात करत असाल तर सुरुवातीला 25-30 मारा, नंतर मग 50-60 मारा, नंतर 100 मारा, 100-150 असं आठवडाभरात 15 दिवसात स्ट्रोकचा म्हणजे गती वाढवा. मात्र सुरुवातीला थोडं सावकाश, नाहीतर पोट दुखते, आतडी दुखते, कंबर दुखते. पोटामध्ये लक्ष द्यायचं. आपण पोट स्वच्छ करायलोत ना, पोटामध्ये लक्ष द्यायचं. ओके. आणि कपालभाती झाली असं वाटलं की आता ठीक आहे, पुरे झालं एवढं. 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, साधारणतः 5 मिनिट करा. आणि नंतर मग पूर्ण उच्छ्वास बाहेर, पोट पाठीला लावायचं, मूलबंद लावायचा, गुदद्वार आवळून धरायचं, जालंधर बंद लावायचा, हनवटी छातीला लावायची आणि पाण्यात बुडल्यासारखं सर्व जगाशी संपर्क तुटल्या जातोय. थोडं अंतर्मुखी व्हायचं, मध्ये लक्ष द्यायचं. मोठा श्वास, उच्छ्वास, उच्छ्वास करून होल्ड करा. संथ दीर्घ शांत श्वासोच्छ्वास ध्यान. आत्मप्रचिती भ्रुकुटीमध्ये, मेंदूमध्ये लक्ष द्या. छान. ही ध्यानधारणा करत राहा. थोडं शांत राहत जा. दीर्घ श्वास उच्छ्वास, भ्रुकुटीमध्ये लक्ष, अशा प्रकारे ध्यानधारणा करायचे. ध्यानधारणेचे प्रकार भरपूर आहेत, मात्र श्वासावर कॉन्सन्ट्रेट करा. आणखीन एक चक्र करू कपालभातीचं. वेळ पण वाचला पाहिजे. मध्ये लक्ष द्या, थोडं मध्ये लक्ष द्या. पोट स्वच्छ करण्यासाठी म्हणून कपालभाती, पोट स्वच्छ करण्यासाठी म्हणून कपालभाती. सांगत होतो हे की ध्यानधारणा करा, योगासन प्राणायाम करा. आजकाल बरेच जण ताणतणावामध्ये चाललेत, काही काही जणांच्या तर आत्महत्या पण व्हायल्यात. योग साधना केल्याच्या नंतर एक सहनशक्ती वाढते, शरीराची क्षमता तर वाढते, फ्लेक्झिबिलिटी तर वाढते, परंतु मनाची सुद्धा फ्लेक्झिबिलिटी वाढते. एखाद्या ऑफिसरने कितीही बोललं किंवा घरातही कोणी काही बोललं किंवा मित्रपरिवारामध्ये काही त्रास झाला किंवा कितीही कर्जबाजारी झालो, आत्महत्या करत नाही माणूस. योग साधक ज्यानं योग साधना करतोय ना, त्यानं ताणतणाव घेत नाही, आहे त्या परिस्थितीला आक्षेप करते. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ठेविले आनंदे तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही वृत्ती वाढते आणि मग सात्विकता वाढते, चांगले भाव निर्माण होतात योगासन प्राणायाम केल्यामुळं. आणि मग प्रत्येक जीवाप्रती प्रेम वाढते. योगासनामुळे फार मोठे फायदे होतात. थोडा विषय लांबायला, परंतु गोष्ट ध्यानात घ्या. ताणतणाव कमी होतात, ताणतणाव कमी होतात. येत नाही असं नाही, त्याचं नियोजन होते सहज. ओके, काही हरकत नाही. जी स्थिती आली धारण, काही ती कायमची राहत नसते, बदलत असते. नवेपणानं पुढे जगूया, अशा स्थिती निर्माण होतात. त्याच्यामुळे नित्य नियमाने योगासन प्राणायाम करायचे, ही एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे.
पुन्हा एकदा महाबंधाकडे जाऊ, म्हणजे उड्डाण बंद लावू, पोट मध्ये ओढू, मूलबंद लावू, गुदद्वार वर ओढू, जालंधर बंद लावू, हनवटी छातीला लावून उच्छ्वास बाहेरच ठेवू. सायकोसोमॅटिक अवस्था प्राप्त व्हायली का नाही, मनाची अशी तार लागायली का नाही, मन गुंतून पडलंय का नाही शरीरात, पहा. संथ दीर्घ शांत श्वासोच्छ्वास. पण या स्थितीमधून पुढच्या स्थितीमध्ये जाणं एवढं कठीण वाटते, एवढी तार लागते. मात्र अभ्यास असल्यामुळे चालावं लागेल. अग्निसारकडे चालूया. अग्निसार मध्ये पोट ढवळून घ्यायचंय. जसं बाटलीमध्ये कोमट गरम पाणी टाकून तेलाची तुपाची बाटली असेल तर ढवळून घेतो 2-4 वेळेस आणि एकदम स्वच्छ करतो, तसं पोट ढवळून घ्यायचंय. कसं करायचं? अग्निसार म्हणायचं. अगोदर मोठा श्वास घ्यायचा, उच्छ्वास करायचा आणि उच्छ्वास बाहेरच ठेवून पोट मागे पुढे असं ढवळून घ्यायचं. चला, मोठा श्वास. पुन्हा आत्मप्रचिती, थोडं ध्यान, श्वास उच्छ्वास, संथ दीर्घ शांत. अनुलोम विलोम या प्राणायामामध्ये आपल्याला कन्वर्ट व्हायचे. ही स्थिती पुढे फक्त कन्व्हर्शन म्हणतो आपण ह्याला. सर्वांना माहिती आहे अनुलोम विलोम. आता उजव्या अंगठ्याने उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबायची आणि डाव्या नाकपुडीने संत दीर्घ शांत श्वास घ्यायचा. प्राण धारणा करायलो आपण, वैश्विक एनर्जी धारण करायलो, पॉझिटिव्ह एनर्जी धारण करायलो. पॉझिटिव्ह एनर्जी धारण केल्याच्या नंतर जीवनामध्ये जगण्याची उर्मी येते. पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी धारण झाली, प्राण धारणा झाली, पूर्ण श्वास घेणं झालं असं वाटलं की करंगळी आणि करंगळीच्या डाव्या नाकपुडीला बोटाने दाबायचं, उजवी नाकपुडी ओपन करायची आणि उजवीने उच्छ्वास करायचा. पूर्ण उच्छ्वास, संथ दीर्घ शांतपणाने उच्छ्वास करायचा. काय बाहेर टाकायलो आपण? डायरेक्टली कार्बन डायऑक्साईड, वापरले गेलेले सगळे गॅसेस, वेस्ट प्रॉडक्ट्स सगळे बाहेर टाकायलो. त्याचबरोबर मनातली, शरीरातली, डोक्यातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर टाकायलो. ही जाणीवपूर्वक गोष्ट बोलायलोय मी. वाईट जे आहे ते टाकून द्या. घरामध्ये आपण असं घाण काही ठेवत नाही. गाडीवाला आला लगेच
कचरा कोंडी जरा घरातली जी असते ती आपण बाहेर टाकून देतो. घरातली जी काही घाण असते ती जशी बाहेर टाकतो तशी मनातली घाण योग साधकानं बाहेर टाकत जावी, बाहेर टाकत जावी. स्वच्छता धारण करावी. लिटरली बोलायलो मी. मनामध्ये जर घाण नसेल तर आपल्या तोंडातून, पोटातून, ओठातून असले घाण शब्द येत नाहीत. मनामध्ये जर घाण नसेल तर पोटातून, ओठातून, तोंडातून असे घाण शब्द बाहेर निघत नाहीत. हाही एक भाव ध्यानात घ्या. अनुलोम विलोम म्हणजे फक्त इकडून हवा घ्यायची आणि इकडून सोडायची, इकडून घ्यायची आणि इकडून सोडायची असं नाहीये. थोडा साक्षीभाव ठेवा की आपण अनुलोम विलोम करतो म्हणजे काय करतो. पॉझिटिव्ह एनर्जी धारण करतो, प्राण धारण करतो, जगण्याची उर्मी धारण करतो. उच्छ्वास करतो म्हणजे काय करतो. शरीरातली घाण बाहेर टाकतो वायुरूपी, मनातली घाण बाहेर टाकतो, डोक्यातली घाण बाहेर टाकतो. स्वच्छ शरीर, स्वच्छ डोकं धारण करतो. जे चांगले लोक आहेत, कधी साधू महाराजांच्या, संतांच्या, देवाच्या तोंडून शिवी ऐकली का आपण कधी? नाही. मग योग साधना करून आपणाला चांगलं माणूस व्हायचे, संत होण्याचा प्रयत्न करायचा आहे, ईश्वर होण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ते रूप धारण करावं लागेल ना आपणाला. त्याच्यामुळं अनुलोम विलोम मध्ये जाणीवपूर्वक सांगायलोय, डाव्या नाकपुडीने श्वास घेताना फक्त श्वास नाही, पॉझिटिव्ह एनर्जी धारण करायची, वैश्विक एनर्जी धारण करायची आणि उच्छ्वास करताना उजव्या नाकपुडीने संपूर्ण शरीरातली घाण, मनातली घाण बाहेर टाकायची. असा हा अनुलोम विलोम आहे. बाकी ब्लड सर्क्युलेशन फार चांगलं होते, रक्त फार स्वच्छ होते. 72,000 नाड्या आहेत त्या सगळ्या मोकळ्या होतात. सर्वच्या सर्व शरीर अतिशय प्युअर होते. रक्त स्वच्छ झाल्यामुळे सगळं शरीर स्वच्छ होते. पेशी चांगल्या होतात. दिवसभर अंगामध्ये तरतरी राहते. आळस येत नाही. खूप काही फायदे आहेत. एका सेशन मध्ये सगळं सांगणं होत नाही. कित्येक वर्षापासून योगासन प्राणायाम चालू आहे. तर लक्ष द्या, योगासन प्राणायामामध्ये फार शरीर स्वच्छ होते, मन स्वच्छ होते, वागणं बोलणं स्वच्छ होते. साधारणतः 3-4-5 मिनिट अनुलोम विलोम करायचा. अक्षरशः सायकोसोमॅटिक स्थिती निर्माण होते. त्या स्थितीला पुढे डेव्हलप करण्यासाठी म्हणून किंवा ध्यानधारणेची अवस्था विशेष व्हावी म्हणून बैठी स्थिती धारण करा किंवा पाठीवर या, शवासन करा. 4-5 मिनिट शवासन करायला पाहिजे. 8-10 मिनिट झालं तर चांगलंच आहे. फार मोठ्या रेस्ट मध्ये जातो, ताणतणाव कमी होते. शरीर रेस्ट मध्ये आल्यामुळं शरीराला ऑक्सिजनची काही गरज पडत नाही. मेंदू रेस्ट मध्ये गेल्यामुळं मेंदूलाही ऑक्सिजनची गरज पडत नाही. हृदय फुफ्फुसावरचा ताण कमी होते. हृदय फुफ्फुस सुद्धा फार शांत. अशा प्रकारे शवासन करायचं आणि शरीर मन स्वच्छ ठेवायचं.